Hello friends, I am Professor Jadhav PL. Today we will discuss about the DSR, that is also called as a District Schedule of Rates. It is a booklet containing the rates of the various engineering items for the preparation of the detailed estimates such as buildings, roads, bridges, canals, etc. It also gives the rates of material, daily wages of a labor and the carriage expenditure. It is also given with a table for the quantities of the various material required in the construction. Schedule of rates vary with the region to region. Schedule of rates increases with every year by a certain percentage for previous year rates. Okay. तर इस्टिमेट प्रिपेअर करण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात पहा. पहिलं म्हणजे ज्या आयटमसाठी आपण इस्टिमेट प्रिपेअर करतोय किंवा ज्या आयटमसाठी आपल्याला कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे त्या आयटमची क्वांटिटी किती ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि नंबर 2 म्हणजेच त्या पर्टिक्युलर आयटमसाठी किती रेट आहे तर ते आपल्याला माहीत पाहिजे, तर आपण त्या पर्टिक्युलर आयटमसाठी कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. तर हे जे काही रेट्स आपल्याला मिळतात ते DSRमध्ये मेन्शन केलेले असतात पहा. तर DSR एक प्रकारची बुकलेट असते ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या स्ट्रक्चरसाठी म्हणजे बिल्डिंग्स, रोड्स, ब्रिजेस, कॅनल्स या वेगवेगळ्या स्ट्रक्चरसाठी जे काही आयटम्स असतात त्या आयटमसाठीच्या रेटची प्रोव्हिजन त्या DSRमध्ये मेन्शन केलेली असते. तर ह्या रेट्समध्ये लेबरचं डेली वेज, त्याच्यानंतर मटेरियलचे रेट्स, त्याच्यानंतर कॅरेज एक्सपेंडिचर जो काही लागणार आहे त्याचे रेट्स त्याच्यामध्ये मेन्शन असतात. आता हा जो DSR असतो तो रिजन टू रिजन हा चेंज होत असतो पहा. कारण की जर आपण पाहिलं महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्र रिजनचा किंवा पर्टिक्युलर एखादा महाराष्ट्रामधला समजा एक पुणे रिजन घ्या. पुणे रिजनचे जे काही रेट्स असणार आहेत ते मुंबई रिजनपेक्षा थोडेसे वेगळे असू शकतात डिपेंडिंग ऑन द लोकेशनवरती ते डिपेंड आहे पहा. कारण की मटेरियल जे काही आपल्याला मार्केटमधून अवेलेबल होणार आहे ते वेगवेगळ्या रिजनमध्ये त्याचं रेट हा वेगवेगळा असू शकतो किंवा लेबरचा जो चार्ज असतो तो प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळा असू शकतो. महाराष्ट्रात जर आपण पाहिलं मेझनला आपण साधारणतः एक 600 ते 700 रुपये त्याचा रोज असतो पहा. डेली वेज बेसिसवरती काम करण्यासाठी मेझन हा 600 ते 700 रुपये पर डे तो चार्ज घेत असतो. तेच जर आपण पाहिलं UP बिहारमध्ये तर मेझन तोच एका दिवसासाठी साधारणतः 300 ते 400 रुपये घेत असतो. हा डिफरन्स आहे पहा. तर हा डिफरन्स असल्या कारणामुळं रिजन टू रिजन हे DSRचे जे रेट्स असतात ते चेंज होत असतात. मटेरियलचं पण तसंच आहे पहा. काही मटेरियल हे लोकली अवेलेबल मटेरियल असतात आणि जर लोकली अवेलेबल मटेरियल जर असतील तर त्या ठिकाणी त्या मटेरियलची कॉस्ट ही कमी असते. फॉर एक्झाम्पल समजा महाराष्ट्रामध्ये आपल्याला टाईल्सचं काम करायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये टाईल्सचा जो रेट आहे तो जास्त असणार आहे पहा. टाईल्स हे कुठं मिळत आहेत, मार्बल वगैरे जे काय असतं ग्रॅनाईट मार्बल ते राजस्थान किंवा जर साऊथला जर आपण पाहिलं तर साऊथ जे स्टेट्स आहेत त्या ठिकाणी हे जे मार्बल जे आपण म्हणतो श्रीहरिकोटा, कोटा, मार्बल, कडप्पा हे त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिकली म्हणजे कमी पैशांमध्ये ते आपल्याला मिळतात पहा. तर हा फरक आहे पहा. तर हा फरक असल्या कारणामुळं जो DSRचे जे रेट्स असतात ते रिजन टू रिजन चेंज होत असतात डिपेंडिंग ऑन द मटेरियल रेट अँड डिपेंडिंग ऑन द डेली वेजेस ऑफ द लेबर्स आणि कॅरेजसाठी जो काही खर्च लागतो त्याच्यावरती. ठीक आहे. तर दरवर्षी हे रेट्स चेंज होत असतात. त्याच्यामुळे दरवर्षी हे जे रेट्स असतात DSR आहेत ते रिवाईज होत असतात. तर DSRची रिक्वायरमेंट आपल्याला इस्टिमेट प्रिपेअर करण्यासाठी लागते पहा. ठीक आहे. तर DSR एक खूप महत्त्वाचं बुकलेट आहे जो की आपल्याला इस्टिमेट प्रिपेअर करण्यासाठी लागत असतो. नेक्स्ट, स्टँडर्ड फॉर्मॅट्स ऑफ अ मेजरमेंट शीट पहा. इस्टिमेट प्रिपेअर करण्यासाठी ज्या काही क्वांटिटीज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या असतात त्या क्वांटिटीजची एंट्री आपण एका शीटमध्ये करत असतो पहा. एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो पहा ज्याच्यामध्ये आपण त्याची एंट्री करत असतो, त्याची क्वांटिटी आपण कॅल्क्युलेट करत असतो. तर त्यासाठी जो स्टँडर्ड फॉर्मॅट आपण यूज करतो त्याला मेजरमेंट शीट म्हणायचं.
Measurement sheet is also called as a measurement form. This is used for the purpose of the taking out the quantities of the item of work. This is used for the taking out the quantities of the item of work. This sheet has detailed entry of a length, width, height, number, quantity, and complete description of item of work. Okay, so that's why the measurement sheet used for the preparation of the detail estimate. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय काय असतं, तर याच्यामध्ये आयटम नंबर असतो, डिस्क्रिप्शन ऑफ म्हणजे फुल डिस्क्रिप्शन असतं, ज्या आयटमसाठी आपण कॉस्ट कॅल्क्युलेट करतोय त्याची क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची आहे, त्या पर्टिक्युलर आयटमसाठीचं फुल डिस्क्रिप्शन ह्या मेजरमेंट शीटमध्ये आपल्याला करायचं असतं. त्याचा नंबर, लेंथ, विड्थ, हाईट हे जे काही असतं, हे जे काही एंटिटीज असतात ते मीटरमध्ये आपल्याला घ्यायचे असतात ह्या शीटमध्ये, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी काही क्वांटिटी मिळते ती क्वांटिटीच्या कॉलममध्ये आपण लिहित असतो पहा. तर अशा पद्धतीने हा मेजरमेंटचा फॉर्मॅट आहे, मेजरमेंटचा फॉर्म आहे, ज्याला आपण मेजरमेंट शीट म्हणतो. त्यानंतर दुसरा जो फॉर्मॅट आहे त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट शीट म्हणतो पहा. ॲब्स्ट्रॅक्ट शीट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कॉस्टिंग शीट. कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी जो फॉर्मॅट यूज केला जातो त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट शीट म्हणतो, म्हणून त्याला कॉस्टिंग शीट असंही म्हटलं जातं. दिस इज यूज टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ ईच आयटम अँड द कॉस्ट ऑफ होल वर्क. हे जे काही यूज केलं जातं इस्टिमेटिंगमध्ये ते आयटमची कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि संपूर्ण वर्कची कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी ते यूज केलं जातं पहा. याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर सिरियल नंबर, क्वांटिटीज, ज्या क्वांटिटीज आपण मेजरमेंट शीटमध्ये कॅल्क्युलेट करतो त्याच क्वांटिटीज आपल्याला याच्यामध्ये एंटर करायच्या असतात. त्यानंतर पर्टिक्युलर्स ऑफ आयटम्स म्हणजे त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन आपल्याला याच्यामध्ये लिहायचं असतं. युनिट, त्याचं युनिट काय आहे, त्याच्यानंतर रेट जो की आपण DSR मधून डायरेक्टली घेतो, रेट, त्याच्यानंतर युनिट ऑफ रेट, त्याच्यानंतर अमाऊंट. अशा पद्धतीने आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल आयटमसाठीची कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करून सगळ्या आयटमची समेशन करून कॉस्टची समेशन करून जी काही अमाऊंट मिळते आपल्याला ते असते आपली फायनल अमाऊंट. ठीक आहे, तर हा एक फॉर्मॅट आपण कॉस्टिंग कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करत असतो पहा. हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. नेक्स्ट फॉर्मॅट आहे पहा फेस शीट. ओके, दिस इज द स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ द फेस शीट. Estimate frame in the office of the executive engineer, public work division, the probable expenses that will be incurred in the name of the work. ओके, तर हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन असतं पहा. ठीक आहे, तर फेस शीटमध्ये काय काय असतं, तर जी काही इस्टिमेटेड कॉस्ट असते, जी आपण ॲब्स्ट्रॅक्ट शीटमध्ये कॅल्क्युलेट केलेली जी फायनल रिझल्ट असतो त्याचा म्हणजे इस्टिमेटेड कॉस्ट जी असते ती आपण त्याच्यामध्ये मेन्शन करत असतो. ठीक आहे, त्यानंतर वॉटर सप्लाय आणि सॅनिटरी चार्जेस त्याचे काहीतरी प्रोव्हिजन असते, तर त्याची सुद्धा ॲडिशन आपण ह्या फेस शीटमध्ये करत असतो पहा. त्याचसोबत आपण इलेक्ट्रिफिकेशन चार्जेस त्याचं काहीतरी प्रोव्हिजन असते, काहीतरी पर्सेंटेजमध्ये, टोटल कॉस्टच्या काहीतरी पर्सेंटेजमध्ये. त्याच्यानंतर कॉन्टिन्जन्सीसाठी सुद्धा 3 ते 5% इतकी प्रोव्हिजन केलेली असते. वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंटसाठी सुद्धा 2%ची प्रोव्हिजन केलेली असते. तर ह्या सगळ्यांची ॲडिशन केल्यानंतर जी काही अमाऊंट मिळते आपल्याला ते असते तुमची फायनल कॉस्ट. तर हे सगळं ज्या फॉर्मॅटमध्ये आपण पुट करतो, मेन्शन करतो, त्या फॉर्मॅटला म्हणायचं फेस शीट. ते लक्षात. तर फेस शीट हा एक फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये इस्टिमेटेड कॉस्ट, वॉटर सप्लाय अँड सॅनिटरी चार्जेस, इलेक्ट्रिफिकेशन चार्जेस, कॉन्टिन्जन्सीज, वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट आणि टोटल अमाऊंट ह्या सगळ्या एंटिटीज आपण एंटर करत असतो पहा. ठीक आहे, बाकीचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला पाहू. थँक्यू.